सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन घेऊन जिमला तर आलो, पण जिममध्ये हे भूताटकीचं लक्षण पाहून डायरेक्ट घरी निघून आलो. आयला ही सायकल कस काय ऑटोमॅटिक चालते मला अजून समजलं नाही. घरी आल्यावर मला लय भूक लागली होती, म्हणलं चला आपला सरळ आणि सोपा असा पदार्थ बनवूया. एका साईडने पातेल्यामध्ये मॅगी टाकली आणि दुसऱ्या बाजून डायरेक्ट प्लेटमध्ये काढून घेतली. स्टंटमध्ये मॅगी खाऊन घेतली आणि गाडीचं किरकोळ काम होतं ते बी करून घेतलं आणि आपल्या बुगाटीला किक मारली आणि डायरेक्ट नाशिक गाठलं. डोक्यावर एवढं जडबदक हेल्मेट मा डोकं डायरेक्ट करायला लागलं होतं, पण ते काढता बी आहे ना, म्हणलं आपली काळजी आपल्याला द्यायला पाहिजे. राहू द्या आता. आता घाटाचा आनंद घेत एकटाच गाणे म्हणत चाललो होतो, पण माझा जीव एवढा गुदमारला होता काय सांगू तुम्हाला. काचवर रोटली डायरेक्ट आजच झाल्यासारखं वाटलं. आता ऊन एवढं बाहेर नव्हतं, गाडीला बी ताण लागली होती. मग गाडीला पाणी बिणी पाजलं आणि रस्त्याला लागलो. आणि हा सगळा वैताग कमी होता त्यात पुढचा मामाने थांबवलं. म्हणलो बास तुमचीच कमतरता होती आता. मामाला चुकांडी मारून दुसऱ्या रस्त्याने गाडी काढून घेतली आणि पुढे येऊन डायरेक्ट हेल्मेट बिल्मेट काढून घेतलं. आणि केस पाना आपले कसं झालते हेल्मेटने. म्हणलं चायले इम्प्रेशन खराब व्हायचे काम आहे. पहिले केस बिस सेट करून टाकले आणि चेहरा वेरा पुसून घेतला स्टंटमध्ये डायरेक्ट निघालो वरती. आता तिथं लिफ्ट तर होती, पण लिफ्ट नेमकी बंद पडली होती वाटतं, पायऱ्यानेच जावं लागलं. आणि विषय असा होता की आपला होता नेमका पेपर. आता मी तर काय वाचल बिचल नव्हतं, म्हणलं जे होईल ते होईल. आणि मध्ये आल्या मला हा कार्यकर्ता भेटला. याचा पेपर होता परवा आणि हा आजच येऊन बसला होता. म्हणलो चायला माझ्यापेक्षा बीएडी नमुने हाय बाबा जगात. बरं वाटलं मला हे पाहून. आणि आपल्याला पास व्हायला पाडायचे होते 15 मार्क आणि 2 मार्काचं बी वाचलं नव्हतं. मग काय जय माता दी करून दे दाना उत्तरं ठोकले. आणि किती मार्क पडले असेल तुमच्या भावाला? डायरेक्ट 34. नाद खुळा. 50 पैकी 34 मार्क आणि 68% मी पास झालो. लय भारी वाटलं. डायरेक्ट सर्टिफिकेट घेऊन पळत सुटलो तिथून.